मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज सगळ्यात मोठा गोप्यस्फोट करणार आहोत. तुमच्या डोक्याच्या तारा तुणतुण्यासारखे वाजू लागतील. बघा, संजय राऊत, शिवसेना, उद्धव ठाकरे बिनसलंय आणि उद्धव ठाकरे पासून संजय राऊत हे वेगळे होणार आहेत. हे टोटली हा घटनाक्रम जे काही माहिती आहे किंवा गोप्यस्फोट आहे आपण ह्या व्हिडिओमधून करणार आहोत. त्यापूर्वी सगळ्यांनी एक वेळेस लाईक करा आणि छानशी कमेंट करा आणि आपला हा परिवार वाढावा आणि तुम्हाला लगेच व्हिडिओ पाहता यावेत यासाठी आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप चालू केला आहे. जाऊन तुम्ही तो ग्रुप जाऊन जॉईन करून घ्या. तुम्हाला खाली मी लिंक प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. बघा, हा पूर्ण घटनाक्रम कसा आहे बघा. आणि नेमका हा गोप्यस्फोट ज्या व्यक्तीने केला आहे तो व्यक्ती संजय राऊत आणि एकनाथ शिंदे ह्या दोघांचाही खास जवळचा मित्र आहे. आणि त्या व्यक्तीनं यापूर्वीही असे मोठे मोठे गोप्यस्फोट केले होते आणि ते गोप्यस्फोट हे 100% काही दिवसानंतर खरे झाले होते. बघा, आता शिवसेना उद्धव ठाकरे म्हणजे काय, सकाळी 9चा भोंगा वाजला आणि तो वाजवला गेला त्यावरतीच शिवसेनेचं भवितव्य आहे. आता शिवसेनेची कुठली भूमिका आहे वाटत नाही. विधानसभेनंतर लोकसभेनंतर त्यांनी कुठला असं मुद्दा उचलून धरलाय तेही लक्षामध्ये नाही. जे काही संजय राऊत सकाळी 9 वाजता बोलतील तेच नेरेटिव्ह ते दिवसभर चालवतात ते सर्वच. म्हणजेच शिवसेना आज जे काही ओळख आहे ती ओळख सामनाचं मुखपत्र आणि सकाळी 9चे जे काय आहे ती बातम्या, आता त्याची दिनचर्या ही चालू आहे. हा झाला विषय पहिला. आता नेमकं बिनसलं काय यांच्यामध्ये आणि झाले काय बघा. शिंदे 40 आमदार गुवाहाटीला घेऊन जाण्याच्या अगोदर 1-2 महिन्यापूर्वी वारंवार एक पत्रकार, जुना पत्रकार व्हिडिओ करायचा आणि त्यात सांगायचा की आता शिवसेना फुटणार आहे, हे लोक बाहेर जाणार आहेत. तरी नावानिशी सांगितलं आणि त्यांनी पूर्ण त्यावेळेस गोप्यस्फोट केले होते. पण त्यावेळेस लोकांनी त्या गोष्टी लाईटली घेतल्या. पण त्यानंतर काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे 40 लोकांसोबत हे बाहेर गेले. आता ह्या दोघांचा हे कॉमन मित्र असल्यामुळं ज्या काही बातम्या यांनी ऐकल्या होत्या, जे काही यांना बोललं गेलं होतं त्यांनी आपल्या तोंडातनं आपल्या चॅनलवर त्यांनी सांगितलं होतं. त्यांचं नाव आहे, लेखकाचं नाव आहे अनिल थत्ते. अनिल थत्ते यांनी हे सगळं काहीतरी पाठीमागं त्यांनी एक्सपोज केलं होतं आणि ते खरंही झालं. लोकांना गोष्टी नंतर पटली की ह्या व्यक्तीनं पहिलं सांगितलं होतं ते आता खरं झालं. ठीक आहे. आता त्यांनीच हा मोठा गोप्यस्फोट केलाय. त्यांनी कालच व्हिडिओ केला आणि त्यात त्यांनी हा बॉम्ब टाकून दिलाय. त्यांनी सांगितलं की आता संजय राऊत हे ठाकरेंना सोडून शिंदेकडे जातील. कारण काय बघा, उद्धव ठाकरेंना जलस किंवा जलन होते ते म्हणजे संजय राऊतावरती. हे माझं वैयक्तिक मत नाही, हे मत आहे त्या लेखकाचं, त्या पत्रकारांचं, ते यांच्या कॉमन मित्रांचं. अनिल थत्ते यांचं मत तुम्हाला मी सांगतोय आणि तुम्हाला शेवटी माझं ओपिनियन मी नक्कीच देईन. हा राऊत म्हणजेच शिवसेना. राऊतांना मिळत असलेली प्रसिद्धी, सकाळचा 9चा भोंगा वाजला तरच शिवसेना हयात आहे हे लोकांच्या समोर झालेलं नेरेटिव्ह आणि जो काही मान सन्मान आहे, जी काही वाहवा संजय राऊतांची होते ती वाहवा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची होत नाही. हीच नाराजगी, ही जलस, ही जलन ही आता हळूहळू बाहेर पडते आणि उद्धव ठाकरे हे दाखवून देत आहेत ही काही गोष्टीच्या माध्यमातून. पण त्यांनी बोलताना हेही सांगितलं की बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा हे जलस फील त्यावेळेसही व्हायचं. त्यावेळेस त्यांच्या जलसीला, त्यांच्या ह्या गोष्टीला कंटाळून शिवसेनेतून कित्येक नेते हे बाहेर पडलेत. आता हाच जलस, हा जलनपणा म्हणजेच उद्धव ठाकरेंचा राऊताविषयी होतोय हे नक्कीच आहे. आता राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या माध्यमातून जी प्रसिद्धी राऊतांना मिळाली, त्यांचे वाहवा झाले आणि शिवसेनेमधील किंवा महाविकास आघाडीचा फक्त एकमेव नेता आहे तो नेता यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतो, एक नेरेटिव्ह आहे त्याच्या माध्यमातून सेट झालं. आणि त्यानंतर जी काही भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली ती भूमिका चिंताजनक आहे राऊतांच्या बाबतीमध्ये.
हे सगळं काय आहे ते थत्ते यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओमधनं. जे डेलिगेशन बाहेर पाठवलं गेलं भारताबाहेर भारताची बाजू मांडण्यासाठी आणि जो काही सिंदूर ऑपरेशन झालेलं आहे त्याविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मग त्यामध्ये किरण रिजिजूचा फोन आला होता उद्धव ठाकरे यांना, पण त्यांनी त्या ठिकाणी नाव सुचवलं प्रियंका चतुर्वेदींचं. ज्युनियर आहेत आणि ते 2019ला शिवसेनेमध्ये आले. कारण ह्या सगळ्या गोष्टीवरती राऊतांची भूमिका वेगळी होती. जी काँग्रेसची भूमिका आहे ती भूमिका राऊतांनी घेतली होती. आतापर्यंत ज्या भूमिका राऊत घेत होते त्या भूमिकेला डोळे झाकून पाठिंबा हे उद्धव ठाकरेकरांचे. ते त्यांची भूमिका कुठली असं चुकीची का असेना पाठीमागं उद्धव ठाकरे हे असायचे. मग या ठिकाणी अमित शहांना, मोदींना, राजनाथ सिंगांना या सर्वांना राऊत सकाळी 9 वाजता प्रश्न विचारायचे आणि ते सगळं टीकाही करायची या सगळ्या गोष्टीवरती. मग सगळं हे होत असताना या ठिकाणी एकदम वेगळी भूमिका घेऊन त्यांनी राऊतांचा पोपट केला, त्यांनी राऊतांना तोंडावर पाडलं. आणि यामध्ये आम्ही राजकारण करत नाहोत आणि आमचे जे डेलिगेशन आहे तुम्ही हे पाठवू शकता आणि आम्ही भारताच्या सोबत सरकारसोबत हे खंबीरपणे उभे आहोत असं स्पष्टीकरण त्या फोनच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. हे सर्वांना माहिती आहे. आणि याच्या बाबतीमध्ये जे काही तोंडघशी राऊत पडले होते आणि जे काही नाराजगी होती हे नाराजगी पूर्ण सोशल मीडियावरती न्यूज चॅनल्सवरती हे फिरत आहे, एक्सपोज झाली. मग आता तेच हे गोष्ट झाली आणि त्यानंतर जे नरकातला स्वर्ग, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहे ही नाराजगी सत्र आता हळूहळू समोर येत आहे. कारण आतापर्यंत जर विचार केला सगळ्या ह्या गोष्टीचा तर यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ते गोष्ट म्हणजे की शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना असे म्हणतात, पण हे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही ऑपरेट करत होते संजय राऊत. त्या शिवसेनेचे ऑपरेटर हे संजय राऊत होते. हे उद्धव ठाकरेंनी आता मान्यच केलंय. कारण जे काही शिवसेनेची भूमिका असेल काही असेल ते राऊत ते नेरेटिव्ह पुढे आणायचे, त्या नेरेटिव्हवरती पूर्ण काही सगळं चालत होतं. पण आता ह्या नाराजगी सत्रामुळे आणि आतापर्यंत जी काही घडामोडी झाल्यात शिवसेनेच्या ह्या सगळ्यांचा साक्षीदार हे राऊत आहे. कारण नाराजगी, जलन ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असाव्यात असा अंदाज त्यांनाही आहे की आता आपली बारी आली आहे. बकरी की अम्मा कब तक खैर मनाएंगी. आता आपली वेळ आली आहे आणि आता आपला राज ठाकरे होऊ शकतो, आपला एकनाथ शिंदे होऊ शकतो, आपला आनंद दिघे होऊ शकतो अशी अनुभूती ही राऊतांना आली असावी. आणि राऊत आणि एकनाथ शिंदे ही एकमेकांसोबत येण्यासाठी पॉझिटिव्ह आहेत असंही अनिल थत्ते यांनी बोललेलं आहे. संजय राऊत, एकनाथ शिंदे हे दोघे माझे मित्र आहेत आणि दोघेही एकत्र येण्याकरता पॉझिटिव्ह आहेत असं त्यांनी बोललेलं आहे. आणि ते लवकरच हा निर्णय बाहेर येईल त्यांनी असंही सांगितलेलं आहे. म्हणजे एकूणच राजकारणामध्ये काही होऊ शकतं. राजकारणामध्ये आपल्या भूमिका कधी कुणीही कशाही बदलू शकतात हे यावरून स्पष्ट होत आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जे एकूणच हे प्रकरण आहे यावरती तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं असं होईल का? आता ह्या सगळ्या विषयावरती माझं तुम्हाला मी ओपिनियन सांगतो. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि आज 2026ला यांची उमेदवारी संपुष्टामध्ये येणार आहे. मग नंतर ते खासदार होऊ शकत नाहीत आणि ते कधी आमदार सुद्धा होतील याची गॅरंटी नाही. कारण त्यांचं जे काही भाषण होतं ते नरकातील स्वर्गाच्या वेळेस ते तुम्ही ऐकलं असेल की तुम्हाला जर विरोधामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला हे माझं पुस्तक वाचावंच लागेल, तर तुम्ही वाचा. त्यातून कळते मित्रांनो की यांनाही माहित आहे आता पुढलं आपलं काहीच खरं नाही. आपल्याकडे आमदार नाही, आपल्याकडे खासदारही नाहीत आणि आपण पुढल्या टर्मचा खासदार होऊ शकत नाही. त्यामुळं बघा राजकारणामध्ये माणूस शेवटपर्यंत राहण्यासाठी काही करू शकतो. कारण मासा हा पाण्याशिवाय राहू शकत नाही एवढं सत्य आहे. आणि यासाठी राऊत हा निर्णय घेऊ शकतात यामध्ये काहीही शंका नाही. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला याविषयी जर तुम्हाला गोप्यस्फोट ऐकायचा असेल तो अनिल थत्ते गगनभेदी नावाच्या त्यांच्या चॅनलवर त्यांनी गोप्यस्फोट केलेला तुम्ही व्हिडिओ त्याचा पूर्ण बघू शकता. आणि एक वेळेस व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय हिंद.